पिकलेत का? काटा मोडला रे बापू. हे वरी चढायला असं आहे केलेलं, म्हणजे हे पाईपलाईन ह्याला धरून वरी चढावं लागतं. या ही धामून आता शिक लागाय चालू झालेत, हिरवीच लागली हिला, कसली भारी दिसायला लागली. तर मित्रांनो, आता आलो शेळ्याकडे. सकाळचे 11 वाजलेत. एक शिळी असल्यामुळे थोडी उशिरा सुटली, कारण एका शिळीला चारायला काही तेवढं जास्त टाईम लागत नाही. नाही तर तुम्ही टाईम ऐकून म्हणताल की एवढ्या लवकर कशाला सोडलीस. तर दोघं तिघं जण आलो शेळ्या घेऊन, आणि शेळ्या मस्त इथं खायला लागल्यात. पानतात पानतात म्हणजे रानाचं नाव आहे, तुम्ही म्हणायचे हे काय नवीनच. तर चला, इथं शिंदुळ्याचं झाड आहे, शिंदुळ्या पिकल्यात, तुम्हाला दाखवतो. त्याआधी शेळ्या इकडं चरायला लागल्यात. शेळी खाली सोयाबीनमध्ये चालली लोकाच्या, तिला मला एकदा आधी हाणू द्या. तिर बघा ह्या शेळ्या, हो का, तिर आहे, तिर चल तिकडं तिकडं खा की मारा. इथं शिंदुळ्या खायला जायचं, ते इकडे सोयाबीन खायला पळायला. नाही म्हणजे इथंच पेरलेलं आहे सोयाबीन रानात, त्याच्यामुळं म्हणलं. हे आमचे धोंडराम भाऊ आज चालले दिंडीला, वारीला. इथं स्प्लेंडर गाडी, ही पत्र्याची बॉडी, आणि ही आमची सरकारी विहीर. हिचं पाणी एका फिल्टरला लाजवीन असं पाणी आहे, पण काय करायचं, गावात येत नाही. आणि इथं शिंदुळ्याचं झाड आहे, हे एक नंबर लागलेत शिंदुळ्या. पिकल्यात काय, भुरा चढलाय रे. हा, पिकलेत का? काटा मोडला रे बापू. शिंदुळ्या खाल्यात का? ह्याला मिनी खारीक म्हणतात. जसं बदामाचा जोडीदार शेंगदाणा, तसं मोठ्या खारकाचा जोडीदार ही शिंदुळी. हिची टेस्ट मला एकदा बघू द्या कशी आहे काय नाही ती. नुसतं बी लागायले, मास्क काहीच नाही ह्याला. वाळून गेली अरे, नुसता पापूड आहे बाबा. काटेलाही मोडायला लागली. थांबा एकदा घोसच काढतो जरा चांगला. हो का? हो का? म्हणजे ह्याच्यात गोडवा नाही. बाकी घड हे लागली तिकडे, एवढ्याला मटाला घड आहेत, पण खरंच लागाले हे. होय रे, खरड कसं लागाले? खरडच लागायले हे. चला एकदा तुम्हाला विहिरीतलं पाणी दाखवतो. ही सरकारी विहीर आहे, आम्ही ह्याच्यातलंच पाणी शिंदून प्यायला नेतो गावात, नाही सुटलं की. एक नंबर काळझर आणि गोड चिटूक पाणी आहे हिचं. फक्त हे गावाला सुटत नाही, गावाची सरकारी ही दुसऱ्याच तळ्याच्या खाली आहे. हे वरी चढायला असं आहे केलेलं, म्हणजे हे पाईपलाईन ह्याला धरून वरी चढावं लागतं. या एकच मिनटं व्हिडिओ पॉज करतो आणि वरी जातो. तर आलो बघा विहिरीवर, बघू शकता पाण्याची क्वालिटी कशी आहे ती. काळझर आहे का नाही पाणी. आणि हे लय जुनं बांधकाम आहे, आम्ही जन्माला बी नव्हतो तेव्हापासून ही विहीर बांधलेली आहे. आणि दाव विसरलं घरी की मग तिथं ते एक हे आहे बोळ, या बोळा वाटा इकडून बाहेर पाणी येतं इथं ह्या खड्ड्यात, मग इथून भरून न्यायचं. तरी हे असा व्ह्यू आहे, बघू शकता. आता पावसामुळे सगळा परिसरच हिरवागार दिसायला लागलाय. आभाळ आलंय आज, पण पाऊस काही येई नाही. इथं चरायल्यात शेळ्या. आता शेळ्याली चरायला मस्त गवत, सुबाबळ, हेकळीचा पाला,
पुन्हा सागाचे फाटे बिटे धामून सगळं हाणायला लागलेत शेळ्या. विविध प्रकारचे झाड आहेत. तुम्हाला काही झाडं दाखवितो. ही धामून आता शिक लागायला चालू झालीत. हिरवीच लागली तिला. कसले भारी दिसायला लागली. शिळीनं पाडली वरून बरड तेव्हा वरी जाऊन शिळी. परत हे फड्याचं झाड. याचे फडे वापरित का तुम्ही? ह्याला पनाळी म्हणतात. आणि इथं हे जांभळाचं झाड आहे. ह्याला काही अद्याप जांभळं लागले नाहीत. लागायच्या मार्गावर त्याच्या पानाला जांभळं लागले. ते पानाला काय झाले की असलं काय झालंय कमेंट करून सांगा बरं एकदा. चला शिळी डगर पाडायला लागली. सीताफळीची झाडं तर तुम्हाला माहितीच आहेत. हे बघू शकता हे सीताफळीची झाडं. आता सीताफळीच्या झाडाला चांगली अशा कळ्याला करतो. हे बघू शकता कसलं भारी लागले. ह्याच्यात वाटतं आता सीताफळ लागन. चला पुढे चला बघूया. परत इथून लाईट बी गेली आहे मोटरला चालू बंद करण्यासाठी. लई जंगलाचा रस्ता आहे. आमचा माणूस आहे पुढी कत्ती घेऊन वाघ बिगाला तर हाणायला. तर भावांनो शेळ्या आणल्यात आता फायनली पाणी पाजायला. बघू शकता पाणी प्यायल्यात. वरून तळ्याचं पाणी येतंय. म्हणजे आमच्या गावचा सांडवा आहे. पितीये का नाही पाणी? घरी पाजले काही गिर पाणी म्हणूनच पाण्यावर जाईना. अजून एक शिळी राखे आलाय. एकच शिळी घेऊन दाव बी नव्हतं स्वतःचा रुमाला बांधून घेऊन आलाय. हे आमच्या इकडे कामधंदे नसले की असं आम्ही शेळ्या चारा घेऊन येतो. ह्याचं काही तोंड दिसत नाही. सगळं काळं जरी दिसायले. मोबाईल घेऊन फसलाव काय रे आपण. हा पुसपुस ये. आता दिसला का बघा ठळक नग. ही त्याची शिळी पाठीमागच. तर चला मंडळी आता 2 वाजलेत. भरती जायच्या शेळ्या घरी घेऊन. जागल्यात आमच्या शेळ्या आता. सकाळी 10-10:30 वाजता आला होता. आम्हाला भुका लागल्यात. भाकरी बिकरी काही घेऊन येत नव्हता आम्ही. अशा 1-2 शेळ्या चारायचं म्हणल्यावर. तर आल्यात शेळ्या पाठीमागं बघू शकता. चल ये 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 चल. चला की ये. तर चालतंय मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया. आवडला असल्यास लाईक शेअर आणि एक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.